पंच एक मिनिट, पंच थांबा. प्रतिनिधी येऊ द्या, नावं माहिती नाही आहेत. प्रतिनिधी पाठवा ना मिरज घरत. फलंदाजांची नावं सांगा. गौरव आणि अमोल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडूला स्टिअर केलं, लॉंग ऑफ रिजनला चेंडूला अडवलं गेलं, फेकलं गेलं. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं या ठिकाणी संकल्प पाटीलच्या माध्यमातून पहिला चेंडू लोवर फुलटॉस स्वरूपाचा फेकल्यानंतर सामन्याला सुरुवात झालेली आपण पाहतोय. अशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाईल. एकीकडे गौरव नॉन स्ट्राईक एंडवर अमोल आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवर अमोल आलाय, नॉन स्ट्राईक एंडवर गौरव पाहायला मिळेल. कशा प्रकारचा खेळ होईल पाहणं गरजेचं आहे ना, आणि तो खेळ या ठिकाणी अपेक्षित आहे. तत्पूर्वी सिद्धियान समंता 11 कुरुळ संघ. नक्कीच बंटी क्वालिफाय झालेला आहात सुपर 8साठी. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. कुरुळ संघ अवधूत पाटील आहेत का? यस अवधूत दादा, अवधूत पाटील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच 7वा संघ ठरलाय क्वालिफाय होणारा कुरुळ संघ. घरच्या मैदानाचा पहिल्या सामन्यामध्ये तो पराभूत झाले होते, पण त्याच्यानंतर मात्र समीर पाटील, अवधूत पाटील यांनी जो संघ बांधलाय तो संघ मात्र इथे क्वालिफाय झालाय. त्याला घाई करायचे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज संकल्प पाटील सज्ज होईल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात यश आलंय. गॅपमध्ये फटका आलाय. चेंडू गेलाय वाईड लॉंग ऑफ सीमा रेषा पार. चौकार. कम ऑन डीजे. या चेंडूवर अप्रतिम फटका. चौकार आलाय फलंदाज अमोलच्या बॅटमधून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकल्प गोलंदाजी मार्कवर अमोल साठी. चला अमोल, संकल्प जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. पकवाल सर आपण देखील थोडंसे इंटरफेअर करा, भरपूर वेळ जातोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकल्प सज्ज होईल. सामना करेल अमोल. या ठिकाणी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. फटका तू मैमेच्या नादामध्ये एक धाव देऊन गेला. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर पाहिलं तर 6 धावा आपण धावफलकावर पाहतोय. कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल शैलेश महाडिक देखील चिंतेत आहेत, कारण त्यांनी याच्या आधीचा सामना पाहिला होता. अप्रतिम सामना. आणि अशा सामन्यामध्ये शैलेश दादा पंचांवर देखील प्रेशर असतो ना, भरपूर असतो. आणि मग तो प्रेशर कशा प्रकारे हँडल करायचा, तर त्याच्यासाठी जर आपण पाहिलं तर निश्चित रूपानं मजा असते. यस मजा कॉमेंटेटरची असते ना, असा रंगतदार सामना झाला का. 6 धावा धावफलकावर. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन संकल्प पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कशा प्रकारचं क्रिकेट होणार. यावेळी बॅटच्या पट्ट्यामध्ये एक्झिक्यूट झालाय फटका आलाय गौरवच्या बॅटमधून. सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. खरं तर दरणे गुरुजी 5:30ला सुरुवात करायला सांगितली होती डीजे मास्टरला. 1 वाजता अशा प्रकारच्या गाण्यांची सुरुवात केलेली आहे. हीच गाणी पाहिजे होती ना पब्लिकला. पण यावेळी मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. चेंडूला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर किंवा डीप मिड विकेटला जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण होईल. एका धावेच्या सहाय्यानं पुन्हा एकदा धावसंख्या अशुभ आकड्यावर. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपानं आपण पाहतोय मित्रांनो, माळी समाज प्रीमियर लीगचा थरार आणि अंतिम सामना आजच्या रात्रीतला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं असताना संकल्प पाटीलच्या गोलंदाजीचं ॲनालिसिस करायचं झालं तर चांगली गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूंवर संकल्पना आतापर्यंत केलेली आपण पाहिलेली आहे. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकल्प गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज अमोल. पुढचा चेंडू घेऊन संकल्प पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमोल साठी. फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यस इट इज. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स.
डीजे मास्टरचं जुनी गाणी लावतायत म्हणून कौतुक केलं होतं आणि त्याच्यानंतर डीजे मास्टरने त्या कौतुकाला दिलेली दाद. डीजे गाणी कशी लावायची आहेत, अशी जशी लावलीत तशी लावायची. 17 धावा पहिल्या षटकाअखेर धावफलकावर आलेल्या आपण पाहिल्या. आणि असं असताना आणखी अंतिम 4 षटकांमध्ये किती धावा धावफलकावर येतील हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र निश्चित रूपानं शास्त्रीय समाज प्रीमियर लीगचा हा थरार पाहण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून देखील रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा थरार पाहिला जातोय. निश्चित रूपानं आपण पाहू शकता या ठिकाणी, नक्कीच स्क्रीनवर पाहू शकता आपण कशा प्रकारे अगदी रिलॅक्स बसलेले पाहायला मिळतात नागेश्वर आवाज संघाचे खेळाडू. कारण त्यांना माहिती आहे पहिल्या षटकात 17 आल्या आणि आमचा मिरज ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्या प्रकारे 17 धावा अशा येत राहिल्या तर आपण देखील क्वालिफाय होऊ शकतो. पण नंतर जर पाहिलं तर पुढच्या इनिंगमध्ये पप्या पाटील आहे जो उभा राहिला तर तो काय करू शकतो. इथे मात्र काय झालंय, 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 18वी धाव आली. नवीन गोलंदाज प्रथमेश आलाय, प्रथमेश म्हात्रे. हां बघा ना काय आराम केला जातोय. पुन्हा एकदा स्क्रीनवर कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आहे पण तो, हां बघा ना समोरच्या गॅलरीमध्ये काय आरामात झोपला गेलाय. पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू, ओ हो थेट जाऊन गार्डवर लागतोय चेंडू. नक्कीच ना, ही क्रिकेटची क्रेज आहे योगेश दादा. जरी झोप आली तर इथेच झोपेन, पण मॅच मात्र पूर्ण केल्याशिवाय घरी जाणार नाही. आणि यालाच क्रिकेट म्हणतात. म्हणजे ब्रिटिशांनी क्रिकेट भारतात आणलं असं म्हणतात, पण ब्रिटिशांनी तत्पूर्वी संकेत माळी आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. इथे मात्र फलंदाज बाद, क्लीन बोल्ट. या ठिकाणी प्रथमेशचं कौतुक. गोलंदाज प्रथमेश अप्रतिम कामगिरी करतोय. कमॉन डीजे. ब्रिटिशांनी क्रिकेट भारतात आणलं आणि भारतीयांनी ते जपलं. म्हणजे आपल्याला कसं आहे एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपेरिमेंट करण्याची सवय आहे. म्हणजे चहा झाला तर चहा देखील ब्रिटिशांनीच भारतात आणला, पण त्याचा मसाले चहा, त्याचा आल्याचा चहा, त्याचा इलायची चहा, त्याचा अमृततुल्य आणि त्याचे वेगळे वेगळे प्रकार आपण जर पाहिले तर भारतीयांनी बनवले. निवासदा देखील समजते ना. क्रिकेट देखील ब्रिटिशांनी कोणला फक्त लेदर बॉल भारतात आणला. त्याचा टेनिस बॉल, त्याचा टर्फ बॉल, त्याचा टेप बॉल, त्याचा रबर बॉल आणि पिंग पॉंग, प्लास्टिक बॉल यामधलं क्रिकेट आपण आणलं आहे. अँडरआर्म असेल, ओव्हर आर्म असेल, वेगवेगळे प्रकार क्रिकेटमध्ये. म्हणजे आपण काय करतो, आपण एक्सपेरिमेंट करतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मसाला लागतो. बॉक्स क्रिकेट झालं निश्चित रूपानं, आणि क्रिकेटची मग ती आवड आपण जोपासली आणि त्याच्यामुळे असे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात जे झोपतात पण क्रिकेटचा नाद पूर्ण केल्याशिवाय जात नाहीत. निश्चित रूपाने ही क्रिकेटची मजा आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर 18 धावा आहेत. 4 चेंडू फेकलेत. प्रथमेश म्हात्रेची गोलंदाजी अप्रतिम आत्तापर्यंत पाहायला मिळते. नवीन फलंदाज मिरज घरत आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी हा देखील अप्रतिम चेंडू. एक अचूक टप्पा भेदक मारा ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी मैदानाचा चक्कर मारताना आकाश पाटील आणि संजू काका आपल्याला बाईकवरून पाहायला मिळत आहेत. यस संजू काका बघा कसा हात करून सांगतोय कशा प्रकारे मी चाललोय या मैदानातून. स्क्रीनवर आपण हां स्क्रीनवर येऊ शकत नाही. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल होणार का? येस इट इज. आणखी एक फलंदाज बाद झालाय. मिरज घरत बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन. थँक्यू. अमितजी म्हात्रे आले आणि खाली आत आले असं कधी होणार नाही आहेत.
गोलंदाज प्रथमेश म्हात्रेला अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी या षटकासाठी. तळकावीर संघ जागे आहात की झोपलात आहात ना? मग एकदा आवाज दिला पाहिजे ना तळकावीर संघ, कारण आवाज संघाला विचारलं तर आवाज संघ पूर्णपणे जागा आहे. निश्चित रूपानं आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा, फक्त 1 धाव या षटकामध्ये आणि 2 गडी बाद. प्रथमेश म्हात्रेचं कौतुक होईल. पहिल्या बॉलला सिंगल आली आणि त्याच्यानंतरच्या 5 चेंडू आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. तळकावीर संघाला जरा दाखवा, हात दाखवा जरा. नाही, शांत आहेत. सामना झाल्याशिवाय कोणताही प्रकारचा कुठलाही इशारा होणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन सज्ज. नक्कीच ना, बरोबर आहे ना गुड्डे. आता घरी सांगून नाही आलं की असं होतं. मग स्क्रीनवर जर आपण अचानक आलो की भीती वाटते. हां, तलकावीरचे जे आहे ते सगळे वाघ आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला कोणाची भीती नाही आहे. आम्ही घरी काय सांगतो आणि आम्ही खरं सांगून येतो. आम्ही क्रिकेट खेळायला येतो, आम्ही क्रिकेट जोपासायला येतो. या ठिकाणी सगळे हॉलमध्ये ना, आज कोणाला ओटीवर या ठिकाणी या चेंडूवर देखील सिंगल आलेली पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 19 धावा पाहायला मिळतात. कारण आपला पट्टाच वेगळा आहे. एकदा इथून बेलकड्यापासून वाव्याचा पट्टा पकडला मी, पण त्याच पट्ट्यातला येतो आणि आपला पट्टाच वेगळा आहे, पॅटर्न वेगळा आहे. आणि मग तिथून सरळ पुढे गेलं की रोहा येतो, तिथे गुड्ड्या जाधव जातात. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 19 धावा आल्यात. केतन पुढचा चेंडू घेऊन. फलंदाज कोण आहे? फलंदाज आहे प्रबोध म्हात्रे. बघा, तो डबल घेण्यासाठी भरपूर धावेल, जोरात धावेल, पण हात जर तो नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल तर सिंगलसाठी मात्र तो 1च रन काढेल. असा प्रबोध म्हात्रे आहे. प्रबोध भगत आहे, माफ करा. प्रबोध भगत ज्या प्रकारची ताकद घेऊन मैदानामध्ये येतो, मी आवाज प्रीमियर लीगमध्ये देखील सांगितलं होतं. JC रायडर झाला, डेन लॅरेट झाला, रकीम कॉनवेल झाला, आझम खान झाला, पृथ्वी शॉ झाला, ज्या प्रकारची शरीरयष्टी पण तेवढीच चपळता प्रबोध भगतकडं आहे. केतन राहुल पुढचा चेंडू घेऊन प्रबोधसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू एक्झिक्यूट होत नाही. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पहिल्या 2 धावल्या असतील तर त्याच्यानंतरच्या 2 धावण्यासाठी प्रबोध थोडा कसर करतो. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 22 धावा. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 चेंडू आत्तापर्यंत केतन राहुलच्या माध्यमातून फेकले गेलेत. म्हणजे पहिलं षटक संकल्प पाटीलचं आलं तर त्याच्यावर 17 आल्या आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी. मग अमितदादा म्हात्रे आले, त्यांनी 1000 रुपये आमच्याकडे दिले आणि सांगितलं गोलंदाज प्रथमेश म्हात्रेला हे पारितोषिक द्यायचं आहे. म्हणजे निश्चित रूपानं कशा प्रकारे कमबॅक केलं गेलंय. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे मात्र पेश केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केतन सज्ज. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. केतन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी फटका फसलाय, फटका हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, पण फटका जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा रेषा पार. फलंदाज गौरवच्या माध्यमात टायमिंग साधतोय आणि कशा प्रकारची गाणी लावतोय ना. हारी बाजी को जीतना उसे आता है. या प्रकारचे फटके मारले तर नक्कीच हारी बाजी को जीत सकते नागेश्वर आवाज संघ. मागच्या षटकाची भरपाई या षटकामध्ये आतापर्यंत करून भरून काढलेली पाहायला मिळते. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 34 धावा. कमॉन डीजे.
3 षटकांच्या अखेरीस. आणि असं असताना इथून सामना कुठपर्यंत नेला जाईल, कारण अमित म्हात्रे पुरस्कृत तळकावीर संघ आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर अभिजितदादा राणे पुरस्कृत नागेश्वर आवास संघ आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर एक संघ एका टोकाला येतो तर दुसरा संघ दुसऱ्या टोकाला येतो. पण असं असताना या माळी समाजानं प्रत्येक गावं जोडलेली आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक संघामध्ये कोणाचा नातेवाईक आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चित रूपानं हेच खेळाडू जेव्हा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा अशा प्रकारचं क्रिकेट रंगतं. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज प्रथमेश म्हात्रे जेव्हा आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलं आहे तेव्हा त्या षटकामधल्या पहिल्या चेंडूला स्वैर घोषित केला, वाईट घोषित केला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज. इथे मात्र इनसाइड एज लागली. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. तिथे मात्र तो चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण गेली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय धरणे गुरुजी 36 धावा आहेत. कशा प्रकारचं क्रिकेट होते ना, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, म्हणजे षटकार चौकार येत आहेत एका बाजूने. गौरवने या चेंडूवर षटकार मारला तर षटकारांची हॅट्रिक होईल हे देखील त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. आणि धरणे गुरुजींच्या म्हणण्यानुसार षटकारांची हॅट्रिक अद्याप झालेली नाही आहे. तर निश्चित रूपानं या मैदानावर षटकारांची हॅट्रिक झालेली नाही आहे म्हणजे कमाल आहे ना. इथे मात्र हा फटका फसलाय झेल खाली. तू घेणार की मी घेणार. बघा ना, दोघांनी एकमेकाला थांबवलं परंतु अंतिमतः मात्र बॉलरनं कॅच घेतले आणि प्रथमेश म्हात्रेचा तरार कायम पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. रोहन घरत या ठिकाणी रोहन घरत काय करेल बघा. पुन्हा पारितोषिक आलंय. कोणाकडून? अमितदादांकडून. प्रथमेश आणखी 200 जमा झालेत तुझ्या खात्यामध्ये. अमितदादांकडून 1200 रुपयाची कॅश आमच्याकडे जमा झालेली आहे. निश्चित रूपानं एखाद्या खेळाडूची पोचपावती काय असू शकते योगेश दादा, तर या प्रकारचा खेळ आणि त्याच्यावर ओनरकडून दिलेली ही शाबासकी निश्चित रूपानं आठवणीने घेऊन जायचे आहे प्रथमेश सामना संपल्यानंतर. तत्पूर्वी या ठिकाणी या चेंडूवर विकेट आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. हा फटका बॅटच्या पट्ट्यात तर आलाय पण क्षेत्ररक्षकानं सोपा जो झेल होता त्याला कठीण केला. या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर पुन्हा एकदा दरणे गुरुजी सांगतील धावसंख्या 38 धावा. अशा प्रकारचा खेळ. 50वा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. यस 32 धावा माफ करा 32 झेल आजच्या रात्रीमध्ये किंवा आजच्या दिवस रात्रीमध्ये सुटल्यात. चेंडू 3 झालेत. पहिला वाईड होता, त्याच्यानंतर सिंगल आली, तो एक चेंडू झाला. दुसऱ्या चेंडूवर विकेट आला आणि तिसरा चेंडू 2 धावा आल्या. सगळे चुकतील पण दरणे गुरुजी चुकणार नाही आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो. इथे मात्र फटका चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा देखील फटका. ज्या प्रथमेश म्हात्रेनं गोलंदाजीच्या थरारानं सगळ्यांना थांबवलं होतं
तब्बल 1200 रुपयाचं कॅश प्राईज जिंकलं होतं तो प्रथमेश म्हात्रे. आणि त्याच्यावर या ठिकाणी जर पाहिलं तर नवीन आलेला फलंदाज रोहन घरत, आणि त्यांनी मात्र सांगितलंय की मी रोहन घरत, मी आलोय परत. इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार लगावला जाणार का? कॅच कशी सोडली होती योगेश दादा, बघितलं ना, टेक कॅचेस विन द मॅचेस, सोपा झेल सोडला होता. झेल सुटला. आणि त्याच्यानंतर काय झालं मागच्या सामन्यात सिया वॉरियर्स नागाव संघाचं काय झालं, या सामन्यात इथे जर बघितलं तर तळकावीर संघाचा आत्तापर्यंत काय झालंय, सामना गमवलेला नाही आहे. तिथे तो सामना गमवलेला झेल होता, पण इथे षटकारांची हॅट्रिक होणार का? नक्कीच नाही. हा फटका देखील मारायचा होता, खेचायचा होता. 50 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ संपला. संतोष खुश आहे, नक्कीच खुश आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर 50 धावा धावफलकावर. तत्पूर्वी आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. तत्पूर्वी इथे मात्र निश्चित रूपानं बघा ना, तो झोपला होता, त्याला गुड्ड्या जाधवने उठवलाय. हा परत झोपलाय, तोंड लपवतोय. तो देखील घरी सांगून आलेला नाही आहे मी नक्की कुठं जातोय. 10वीची परीक्षा चालू आहेत ना. हां येस. तत्पूर्वी आपण ऑन स्क्रीन पाहू शकता या ठिकाणी सर्वाधिक धावा जर कोणाच्या असतील तर स्वप्नील रानावडेच्या 63, प्रसाद राऊतच्या 63, पप्या पाटील 58, ऋषिकेश राऊत 53, सुमित भगत 49, अनिरुद्ध पाटील 43, पार्थ नाईक 41, संतोष म्हात्रे 39, 38 आणि 37 असे आहेत. सर्वाधिक विकेट मिरज घरत, त्याच्यानंतर 6 विकेट, त्यानंतर गौरव काठे 5, त्याच्यानंतर गौरव असेल, अनिरुद्ध पाटील असेल, प्रज्वल ठाकूर असेल, अभिषेक नाईक असेल, प्रसाद राऊत असेल, यांच्या प्रत्येकी 5 विकेट आहेत. आणि मग धर्मेंद्र वर्तक, प्रथमेश म्हात्रे, मंथन नाईक आणि वितेश कवळे यांच्या प्रत्येकी 4 विकेट आहेत. म्हणजे बघा ना, अगदी फेअर क्रिकेट, किंवा ज्याला सिरीज जाईल, ज्याला बॉलर जाईल, ज्याला बॅटर जाईल, त्याला अगदी फेअरली या सगळ्या गोष्टी जाव्यात, याच्यासाठी रॉ स्पोर्ट्स नेहमीच कार्यरत असतं. आणि ते कार्य या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज दक्ष मगर, मॅन फ्रॉम भेरसे. पहिला चेंडू प्रबोध भगत साठी या ठिकाणी. प्रबोध भगत तसा स्ट्राइक सोडणार नाही आहे. वो लगा तो वो आबाद है. निश्चित रूपानं नाही पप्पू दादा, हा खेळाडू क्षमता आहे त्याच्याकडं, त्याने मागच्या सामन्यामध्ये ते दाखवून दिलंय. तो एखादा षटकार जरी असा लगावणार की सामन्यामध्ये तो पलटी मारणारा षटकार असेल. पण हां, गाडीची लाईट बंद करा, ती 4 व्हीलर जी आहे हुंडाईची वेन्यू. हा बघा ना, मी फक्त नाव घेतो, गुड्डे जाधव गाडीचा सगळा डाटा काढून आपल्याकडे देत आहेत. ऑन स्क्रीन, येस येस ऑन स्क्रीन, येस. बघा काय झालं का लगेच ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र हा फटका नक्कीच बॅटच्या फट्यात आलेला नाही आहे. अगदी जोरदार ही धाव पूर्ण केली. बघा दुसरीचा पण प्रयत्न होता त्याचा. समोरचा कितीही मारतोय तरी तो स्वतःवर विश्वास ठेवतोय. आणि आयुष्यात माणसानं स्वतःवर विश्वास ठेवावा. तो कसा ठेवावा तर तो प्रबोध भगत सारखा ठेवावा. म्हणजे समोरचा येतोय, प्रत्येक चेंडू सीमापार मारतोय, तरी देखील हा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. निश्चित रूपानं हां, एक बॅट त्याची हरवलेली आहे. चांगली बॅट होती ती. पुढचा चेंडू. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. चेंडू गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न बघा, प्रबोध आहे, तिसरीसाठी देखील तयार होईल, पण 2च धावा घेतल्या गेल्या. 2 धावांच्या साहाय्यानं 53 धावा धावफलकावर. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. दक्ष मगर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ अपेक्षित होता आणि कशा प्रकारचा खेळ सुरू आहे. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. दक्ष मगरच्या माध्यमातून निश्चित रूपानं इथे मात्र अमित म्हात्रे पुरस्कृत तळकावीर संघ आपल्याला खेळताना दिसतोय. आणि कशा प्रकारचं क्रिकेट होतंय. पुढचा चेंडू. फटका आलाय, बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट झालेला नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये फटका पडलाय. चेंडूला मात्र फक्त क्षेत्ररक्षक धावला, नंतर तो अडवला का? अडवलाय. प्रबोध भगत बघा ना, जिथे जातो तिथे काही ना काही मनोरंजनात्मक करतो. आवाज प्रीमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये प्रबोधला यष्टीरक्षक म्हणून उभा केला होता OV11 संघातून.
आणि त्याने ज्या प्रकारचं अपील केलं, पहिल्याच सामन्यात स्पष्ट करून टाकलं की बेस्ट विकेट कीपरची ट्रॉफी मलाच जाणार आणि त्यालाच गेली होती. इथे मात्र हा फटका मारण्याचा प्रयत्न तर होता, फलंदाज बाद झाला. अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा प्रबोध भगत आपल्याला पाहायला मिळेल. कम ऑन डीजे. या ठिकाणी जर्सी नंबर 33 दक्ष मगर क्षेत्ररक्षणात थोडीशी बदल करताना थोडासा अजून फाईन सांगतोय, अजून थोडा फाईन राहा. हां, प्रथमेश काय सांगेल, कारण त्याने चांगलं षटक, तूच ना तो प्रथमेश, त्याने चांगलं षटक फेकलंय. टपली नाही, हा फटका मारतो, पण इथे मात्र फटका अडवलाय. त्यानं काय सांगितलं होतं गुड्ड्या दादा, टपली मारून देऊ नको. प्रबोध टपली मारत नाही. प्रबोध ज्याला म्हणतो ना आपण आता माळी समाजामध्ये काय म्हणतो, झोड घालतो, त्या प्रकारची झोड घातली होती. पण ती जर पाहिलं तर फटक्या पट्ट्यात आला नाही, झेलखाली क्षेत्ररक्षक आला. प्रबोध अंतिम चेंडूवर बाद झाला, पण बाद होता होता अंतिमतः जर पाहिलं तर 55 धावांपर्यंत पोहोचवून बाद झाला. म्हणजे जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये, कशा प्रकारे त्या धावा चेस केल्या जातील अमित म्हात्रे पुरस्कृत तडकावीर संघाकडून पाहिलं जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा घेऊन जातोय आमचे साथी समालोचक प्रितेश पाटील यांच्याकडे. ओव्हर टू यू प्रितेश दादा. जी दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय घड्याळामध्ये 1 वाजलेत तरी सुद्धा अनेक प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईन जोडलेले आहेत. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्याशी जोडले तसेच मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सरळ मैदानामध्ये जिथे आजच्या रात्रीतील
सर्वात शेवटची लढत पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 56 धावांचे टार्गेट आहे. पाहूया आता 56 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. 1 वाजून आपण पाहतोय घड्याळामध्ये 21 मिनिटं झालीत. अगदी रात्रीचा प्रहर आणि या प्रहरामध्ये पाहूया आता कशा पद्धतीने धावा चेस केल्या जातील. संघाचा संघनायक पप्या पाटील बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये निराशा त्याने केली होती, पण दुसऱ्या मॅचमध्ये कमबॅक करून दिला त्याने अमित म्हात्रे लावून तळकावीर संघाला. तर गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वरराव संघाचा कॅप्टन मीरज खरच सज्ज होते. बास्ट वर्सेस बास्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा बॅटल मैदानावरती आता रंगताना पाहायला मिळेल. अंपायर सेट्स, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, नटराजन पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज पप्या पाटील यांच्याकडून पहिला चेंडू निर्धाव आलाय. सुंदर सुरुवात. अचूकतेवरती गोलंदाजी करणं ही नेहमीच मीरज खरं त्याची ओळख आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मीरज करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी पप्याच्या बॅटमधनं फटकालाय चांगला, क्षेत्ररक्षक तेथे आहे आणि त्याने टिपलाय सुंदर झेल. मोठा मासा गळाला लागलाय. मनीष गुरवने मिड विकेटला टिपलाय. अप्रतिम कॅच. संकल्प पाटील पाहूया आता कशा पद्धतीने मैदानावरती फलंदाजी करेल. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळी मात्र पप्या पाटील अगदी लवकर स्वस्तात बाद झालाय. त्यामुळे निश्चितपणे आता एक वेगळं आव्हान आहे. दबाव वाढलाय, दडपण वाढलंय. तो अमित म्हात्रे 11 तळकावीर या संघावरती. एका बाजूला आपण पाहतोय अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वरराव जो अभिजित राणे यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला अमित म्हात्रे यांचा अमित म्हात्रे 11 तळकावीर हा संघ पाहायला मिळतात. दोन्ही संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये आमने सामने उभे टाकलेले आहेत. मॅच मात्र कमालीची उत्कंठावर्धक पाहायला मिळत कोणतीच शंका नाहीये. P1च्या षटकामध्ये मीरज गोलंदाजी करतोय. यावेळी सुद्धा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि पुन्हा एकदा मनीष गुरवने टिपलाय. सुंदर झाल. 1 मोर विकेट डाउन. मैदानावरती फलंदाजी करणारा संघ पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती लुटला गेलाय. पप्या पाटील आणि संकल्प पाटील हे दोन भरवशाचे खेळाडू मात्र काही न करता स्वस्तात तंबूत परतलेत आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती 2 खेळाडू तंबूत परतलेत. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. मीरज खरत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मीरज आलाय. त्याच्या समोर आता मात्र सूरज कवळे हा बॅट्समन पाहायला मिळतोय. तो पाहूया कशी फलंदाजी आता करेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टिचून मारा. कमालीची गोलंदाजी
मिरज खरंच आज बहरात आलाय. मिरजची गोलंदाजी बहरलेली पाहायला मिळते. अप्रतिम स्वरूपाची गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाले. वैविध्यपूर्ण गोलंदाजीने या षटकामध्ये मिरजने खऱ्या अर्थानं ऑपोजिट संघाला पूर्णपणे जखडून ठेवले, रोखून ठेवले. मोठ्या फटक्या वाजून सूरज कवळेच्या बॅटमधनं प्रहार चांगला झालाय. चेंडू मात्र फरार झाला सीमा रेषे बाहेर. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन अँड येस इट इज वन बाउन्स ऑफ द रोप फॉर 4 रन्स. वेलकम फॉर टीम अमित म्हात्रे. चार धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. सूरज खवळेच्या पाठमधनं दमदार फटका पाहायला मिळाला. आडवा पाठ त्याने मात्र सुंदर प्रतिकार केला होता या चेंडूवरती. यावेळी फटका चांगला आला. क्षेत्ररक्षक तेथे आहे, त्याला चकून चेंडू फरार झाला सीमा रेषेच्या पलीकडे. सलग दुसऱ्या चेंडूवरती सूरजच्या पाठमधनं आलाय सुंदर चौकार. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र सुजय मगर आलाय. सूरज केवळेची बॅट आता मात्र आपण पाहतोय तळपलेली आहे आणि त्याच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीचे फटके पाहायला मिळाले. सलग 2 चौकार आलेत आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुजय मगर याचा डाऊन द लाईफ स्टंप पाहायला मिळाला. कनेक्शन परफेक्ट झालं असतं तर निश्चितपणे या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका येऊ शकला असता. 9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. जेथे विजयासाठी आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे. या सामन्यामध्ये खूप सारे रोमांचकता अनुभवण्यास मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये. यावेळी मात्र फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड यस इट इज त्याने टिपलाय. सुंदर झाल. वन मोर विकेट डाऊन. आणि फलंदाज शुभम पाटील मात्र आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला परतत असताना. नवीन खेळाडू आपण पाहतो आता बॅटिंग करण्यासाठी क्रीजवरती आलाय. 9 धावा हा फलकावरती आपण पाहतोय. सुजय मगरने सुद्धा आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. पाहूया आता समीर पाटील मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करेल. यावेळी आल्या आल्या समीर पाटील ठोकलाय मोठा फटका आणि तेथे काय कमालीचे एफर्ट्स. असं वाटलं की चेंडू बॅटला लागल्या लागल्या षटकार केला की काय, पण सीमा रेषे नजीक क्षेत्ररक्षकाने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि येथे षटकार सेव्ह केलाय. मिरज घरात तिथे तैनात होता. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग ऑन द बाउंड्री लाईन मिरजकडनं पाहायला मिळते. या पद्धतीचे एफर्ट्स येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे.
क्षेत्ररक्षणाचा स्तर मात्र आपण पाहतो अगदी उच्च दर्जाचा पाहायला मिळाला नागेश्वर आवाज संघाचा. यावेळी मात्र आपण पाहतोय चकवा दिला पेस पूर्णतः काढून घेतला होता आणि फलंदाज सूरज कवळे या चेंडूवरती पूर्णपणे बीट झाला. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय डबल डिजिट अंकामध्ये अर्थात 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, क्षेत्राच्या कॅच खाली आलाय आणि पुन्हा एकदा मनीषने टिपलाय. सुंदर झेल. एक हा मागोमाग एक बॅट्समन बाद होण्याची जणू काही रांगच लागले. या पद्धतीने विकेट्स पडतायत. नवीन खेळाडू मैदानावरती येतोय. कोण आहे रे? कीथन राऊत. पप्प्या पाटील लवकर बाद झाला आणि तदनंतर कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती फारसा टिकू शकला नाही. इथे आवश्यकता आहे खेळपट्टीवरती पाय घट्ट रोवून उभे राहण्याची. हे धाडस कोण दाखवणार मैदानावरती. खेळपट्टी बरोबर जुळून घेण्याचे कौशल्य मैदानावरती दाखवायला लागेल. सुजय मघरची भन्नाट गोलंदाजी. डावखुरा हाताचा गोलंदाज आपल्या स्पिनिंग गोलंदाजीचे जलवे मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टामध्ये आलेला आहे आणि 2 षटकाच्या खेळांती धावफलकावरती केवळ 10 धावा आल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. अमित मात्र 11 तळकावीर संघाला इथे चार्ज पाहावं लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. पाहूया अमित मात्र 11 तळकावीर संघाकडून त्या पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळतात का. पहिल्या दोन्ही षटकामध्ये गोलंदाजांनी कमाल केले, गोलंदाजांनी करामत केले आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या दोन्ही ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर क्रमांक 30 गोलंदाज मिरज करत पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती. यावेळी चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. मिरज खिरत याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आज कर्णधाराची जबाबदारी खांद्यावरती असताना मिरजने सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या अफलातून गोलंदाजीने समोरच्या संघाला पूर्णपणे त्याने जखडून ठेवले. मोठ्या फटक्या वाजून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना मिरज करत आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवून देतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नो मॅन लँड एरियामध्ये चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे. तोपर्यंत डबल मात्र येथे अगदी वेगाने कंप्लीट केली जाते. धावफलकावरती धावा लागल्यात 13 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज पाहायला मिळतात कारण ते आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. फक्त मोठे फटकेच आता अमित मात्र 11 तळकावीर या संघाला या मॅचमध्ये वाचवू शकतील. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, प्रिडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याचमुळे चेंडू निर्धाव केलाय. मिरज मात्र आपण पाहतो अगदी आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करतोय. फायरी गोलंदाजी मिरजच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. 15 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता.
यावेळी फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, धावा येत नाहीयेत, मोठ्या फटक्यांमधून पूर्णतः वंचित केलेला आहे. एकही षटकार या इनिंगमध्ये अमित मात्र 11 तळकावीर संघाला ठोकता आला नाहीये आणि कुठेतरी पप्या बाद झाल्यानंतर अन्य खेळाडू अपयशी ठरलेले पाहायला मिळतात. फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्णतः सबसेल निराशा केलेली आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक प्रबोध बघत आहे, त्याच्या हातून चेंडू निसटला, चेंडू सीमा रेषा पलीकडे, चांगला षटकार आलाय. ऐन मुक्याच्या क्षणी अशा पद्धतीचं झेल सोडणं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या अंकलट येऊ शकतं. येथे एक षटकार आलाय आणि आता 13 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर करत असताना मोठा हिट करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे गेलाय, सिंगल घेतले, सिंगलनेशी आपण पाहतोय धाव फलकावरती 1 धाव वाढेल, 21 धावा धाव फलकावर आल्यात आणि आता मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा असं इक्वेशन आपण मैदानावरती पाहतोय. या मॅचवरती सध्या तरी डॉमिनेट केलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 21 धावा आल्यात, 12 चेंडू 35 धावा. पाणी घेऊन जायचं मैदानावरती, पाण्याची आवश्यकता आहे. अच्छा, रात्रीमधील अगदी सर्वात शेवटचा सामना आपण पाहतोय, जिथे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज पाहूया आता कोण येईल गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी रोहन घरत आता मात्र आलेला आहे, जिथे विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अमित मात्र 11 तळकावीर या संघासाठी पाहायला मिळते. आता मात्र टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. फटक्यांची अतिशबाजी, चौफेर फटकेबाजी अमित मात्र 11 तळकावीर संघाला करावी लागेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक अमित मात्र 11 तळकावीर संघाच्या फलंदाजांना मैदानावरती दाखवून द्यावा लागेल. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती अचूकतेवरती भर देणारी गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती आपण पहिल्या चेंडूला पेस दिला नव्हता, अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगला नियंत्रण गोलंदाजीवरती पाहायला मिळते. रोहन घरत याच्या 11 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन. उत्तरोत्तर आव्हान मात्र खडतरच चाललंय तळकावीर संघासाठी. यावेळी रोहन घरतचा सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. आता 10 चेंडू 35 धावा. सलग आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव टाकलेत, डॉट टाकलेत आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय. परंतु यावेळी फटका चांगला आलाय, टायमिंग आहे प्रॉपर, चेंडू फरार होईल सीमारेषे बाहेर. 6 धावांचा आणि उत्तुंग षटकार. समीर पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. 27 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी 9 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल घेतले, सिंगलच मिळते. 8 चेंडू 28 धावा.
मॅच मात्र आपण पाहतोय कमालीची रंगतदार होत असताना कमालीची रोमांचक लढत मैदानावरती 8-28 कोण जिंकणार अगदी रफ अँड टफ लढत मैदानावरती आपण पाहतोय नेट टू नेट कट टू कट रफ अँड टफ पैसा वसूल सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते यावेळी सरळ आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केलाय तेथे मात्र मिरजकडनं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सिंगल आले या चेंडूवरती आणि आता इक्वेशन आपण पाहतोय 7 चेंडू 27 धावा अशा स्वरूपाचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा असणार आहे हा चेंडू क्रुशल असणार आहे दोन्ही संघासाठी यावेळी फटका फसला फुल टॉस होता आणि क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने चकवले सिंगल घेतले आणि त्यानंतर आपण पाहतोय डबल सुद्धा कंप्लीट केली जाते षटक क्रमांक 4 आलं संपुष्टामध्ये धाव फलकावरती धावा लागल्यात 31 आणि आता विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 25 धावांची 6 चेंडू 25 धावा पाहूया काय घडणार अंतिम षटकामध्ये कोणाच्या हाती कर्णधार चेंडू सुपूर्द करतोय ते सुद्धा पाहणं रंगतदार ठरेल कर्णधाराने विश्वास दाखवलाय अमोलवरती अमोल राणे आता मात्र फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय पाहूया अमोल राणेची फलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीची होईल जे ते अंतिम षटकामध्ये विजयासाठी 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 25 धावांची अत्यंत महत्वाची लढत जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल दोन्ही वेगवेगळ्या विभागातील संघ आमने सामने ठाकलेले आहेत आणि ज्यावेळी दोन वेगवेगळ्या विभागातील संघ एकमेकांविरुद्ध येतात ना त्यावेळी नेहमीच इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळत असते दोन्ही संघांसाठी दोन्ही संघ नोन आहेत त्यामुळे नो डाऊट या मॅचमध्ये मजा येईल जिथे 6 चेंडूमध्ये 25 धावा करायची आहे क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे काहीही शक्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं असं म्हटलं जातं नथिंग इज इम्पॉसिबल पाहूया मैदानावरती काय घडेल अंतिम षटकाला सुरुवात करतोय अमोल राणे पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय सुंदररित्या आपण पाहतोय चेंडू टाकला होता आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजीला चकवा दिलाय मोठी विकेट फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय विकेट प्राप्त केले 5 चेंडू 25 धावा असं इक्वेशन मैदानावरती आता पाहायला मिळते यावेळी आडवा बॅटने फटकाला मोठा स्कोअर लागला आहे क्षेत्ररक्षक त्याने टिपला शानदार झेल फलंदाज होईल बाद सामना खऱ्या अर्थानं अमोल राणेने जी गोलंदाजी केली त्याने पूर्णपणे टर्न केलंय आणि आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती पाहिजे षटकार आणि प्रत्येक चेंडूवरती षटकार मारणं खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी गरजेचं आहे चार चेंडू 25 धावा नवीन खेळाडू प्रथमेश मात्रे
आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळते अमोल राणे ऑन अ हॅट्रिक, सॉरी हॅट्रिक नाहीये. हा चेंडू सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आणि आता मात्र अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ या मॅच वरती हावी होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 25 धावा असं इथं इक्वेशन पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे तैनात, आणखीन एक खेळाडू जातोय मैदानातून तंबूत परत. 1 more विकेट डाऊन. अमोल राणेने अंतिम षटकामध्ये करामत केले. फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवरती लुटले आणि आता मात्र गोलंदाजी करणारा संघ या मॅच वरती हवी झालाय. ते फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. क्षेत्ररक्षक कॅच खाली आला, आणखीन एक खेळाडू बाद. नवीन खेळाडू मैदानावरती चला पाहायला मिळतोय शुभम. जर हा चेंडू निर्धावाला, जर आता अमोलचा चेंडू हा निर्धावाला तर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर येथे होईल. आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केला अमोल राणे याने. अमोल राणेचं शानदार कामगिरी मैदानावरती पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय सुंदररित्या परफॉर्मन्स सादर करत अभिजित राणे नागेश्वर आवाज संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये.